जाहीर करते माझा होकार जाहीर करते क्यूट क्यूट हसतो तू सांग बरं नाही तुला सांगू कशी तू बॉयफ्रेंड हक्कानी सांगेन मी गर्लफ्रेंड तुझी कधीतरी तुझ्या स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर मित्रांनो आज आपण जे काही मटेरियल इथे यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आजचा व्हिडिओ आपण CapCut या ॲपवरती केलेला आहे, याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तर लवकरात लवकर CapCut ॲप डाउनलोड करून घ्या। तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथे आपल्याला टेलिग्राम चॅनलवरून इथं आपल्याला सुपर VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सिम्पली सुपर VPN ओपन करून इथं अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इतर नेट बंद करून घ्यायचं आहे आणि CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल। इथे आपल्याला सिम्पली प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर मटेरियलची फाईल ओपन करून आज आपण तुम्हाला जो काही बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तो मटेरियलमध्ये मिळून जाईल, तो सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला इथे ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। सिम्पली ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। पुन्हा त्या व्हिडिओला क्लिक करून सिम्पली आपल्याला खाली ऑप्शन्स बघायला मिळतील, तर इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन मिळणार आहे। सिम्पली ते ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। आता आपल्याला सिम्पली काय करायचं, सुरुवातीला येऊन आपली जी काही वरची व्हिडिओची लेअर आहे त्याबरोबर व्हिडिओच्या लेअरवरती आपल्याला इथं बीट्स बघायला मिळणार आहेत। तर इथं आपल्याला बीट 1 असं जिथे चालू होतं आहे, जो इनिशियल पॉईंट आहे त्या पॉईंटवरती येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं, लेअरला क्लिक करून इथं आपल्याला स्प्लिटच्या ऑप्शनला एकदा क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढे जाऊन जिथं आपल्याला बीट नंबर 2 स्टार्ट होणार आहे तिथं येऊन पुन्हा एकदा अशा प्रकारे आपल्याला इथे येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे। तुम्ही प्रत्येक बीटवरती जाऊन तुमचे स्प्लिट जे काय आहेत ते इथं अशा प्रकारे करून घ्या। तर आपण सगळे बीट्स इथं ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं जो काय आपला व्हिडिओची लेअर राहिलेला आहे त्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला खाली रिप्लेस नावाचा एक ऑप्शन मिळणार आहे, त्याच्यावरती सिम्पली आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून आपण जे काय आज इथं इमेज यूज करणार आहे ते सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर डेमोसाठी मी हे इमेज घेतलेलं आहे, तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। तर इमेज ॲड करून सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, आपल्याला पुन्हा सेम प्रोसेस करत पुढच्या लेअरवरती येऊन जो काय आपला पुढचं बीट आहे तिथे येऊन सिम्पली पुन्हा आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा आपल्याला गॅलरीमधून आपलं इमेज जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याचीही ॲडजस्टमेंट मागच्या इमेजसारखी इथं बरोबर आपल्याला करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला इथून प्रत्येक बीटला आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायचं, तर तुम्ही इमेज ॲड करून घ्या। तर आपण प्रत्येक बीटला इथे इमेज रिप्लेस करून घेतलेला आहे। आता अशा काय करायचं, सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं, आपलं नेट जे काय आपण बंद केलेलं आहे ते सिम्पली ऑन करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला सिम्पली अजून बॅक निघून आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्यासमोर वेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज ओपन होऊन जातील, तर इफेक्ट लोड व्हायला थोडासा वेळ लागणार आहे, आपल्याला तो वेट करून घ्यायचा आहे। तर इथं आपले इफेक्ट्स लोड झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स मिळणार आहेत, तर तो आपल्याला रोटेशन ब्लर नावाचा एक इफेक्ट आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। नंतर इथं ओकेवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत जो काय आपला कट आहे त्या कटपर्यंत वाढून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं, त्या इमेज लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुढे जाऊन इथे ॲडजस्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनवरती येऊन सिम्पली आपल्याला सॅच्युरेशन -50 पर्यंत करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसून येईल। आता काय करायचं आहे, आपलं जे काय पुढचा बीट आहे बरोबर त्या बीटवरती बरोबर मध्ये यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला थोडंसं पुढे इथं ढकलत जायचं आणि इथं आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळणार आहे। इथे स्प्लिट नावाची कॅटेगरी सिम्पली ओपन करून इथं आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाचा इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे। नंतर याची आपल्याला लेंथ पुढच्या बीटपर्यंत बरोबर इथं कट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, सिम्पली ॲडजस्टला क्लिक करून फिल्टरचा अशा प्रकारे थोडंसं कमी करून घ्यायचं, 10 पर्यंत फिल्टर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला वर्टिकली जे काय इमेज आहे ते आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळेल की आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्या इमेजला क्लिक करून अशा प्रकारे इथे इमेज बरोबर 3 इमेज दिसेल असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर अशा प्रकारे हे ॲडजस्ट होऊन जाईल। आता काय करायचं आहे, पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला इनमध्ये थोडंसं पुढं स्क्रोल करत जायचं आहे। इथं आपल्याला फोल्डिंग फॅन नावाचं एक ॲनिमेशन मिळते, सिम्पली इथे ॲड करून याचं टायमिंग जे काय आपल्याला 9 सेकंद ते 10 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायचं आहे। 0.9 पर्यंत करून घ्यायच्यानंतर तो ओके करून घ्यायचा आहे। नंतर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं आपला जो काय हा बीट आहे त्यात थोडंसं आपल्याला पुढे यायचं आहे, जिथे ॲनिमेशन संपणार आहे तिथं आपल्याला येऊन बॉडी इफेक्टला क्लिक करून सिम्पली इथे इफेक्ट लोडायची वाट बघून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला ग्लोविंग लाईन्सच्या कॅटेगरीला सिम्पली तो ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स मिळणार आहेत। तर इथं आपल्याला जो काय इथे इफेक्ट ॲड करायचा आहे तो सिम्पली इथे शोधून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं एंजल विंग्स नावाचा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल। नंतर तो ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचा आहे।
पुन्हा ॲडजस्टला क्लिक करून थोडी साईज आपल्याला याची कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ॲडजस्ट होऊन जाणार आहे. आता आपल्याला काय करायचं, त्या पुढच्या इमेजला येऊन सिम्पली व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2-3 नंबरला नाईट क्लब नावाची कॅटेगरी मिळेल, ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तुम्ही ते इफेक्ट सर्चही करू शकता. तर हा इफेक्ट सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत येऊन इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकताय. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर पुढच्या बीटच्या बरोबर इथं मध्ये कटला यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून स्प्लिट नावाची कॅटेगरी आपण मागाशी ओपन केलेली ती इथं पुन्हा एकदा ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स बघायला मिळणार आहेत. तर इथं आपल्याला ड्युअल स्क्रीन नावाचा एक इफेक्ट मिळाला. सिम्पली ॲड करून इथं ओके करून सिम्पली काय करायचं, याची लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला काय करायचं आहे, आपल्या इमेजला क्लिक करून तो इमेज ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट होऊन जाईल. पुन्हा आपल्याला बरोबर त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टची कॅटेगरी ओपन करून इथं हॉल्युसिनेशन नावाची आपल्याला कॅटेगरी पुढे जाऊन मिळणार आहे. ती त्याच्यावरती क्लिक करून ओपन करून ते आपल्याला इलेक्ट्रिक करंट नावाचा एक इफेक्ट मिळेल. अशा प्रकारे तो इफेक्ट सिम्पली इथे ॲड करायचा आहे. नंतर इथं ओके करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याची लेंथ बरोबर पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर हा अशा प्रकारे आपल्याला ते इफेक्ट दिसून येणार आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला येऊन सिम्पली बॉडी इफेक्टला क्लिक करून सिम्पली पुन्हा एकदा आपल्याला इथं हॉल्युसिनेशनच्या मागे क्लोन नावाची कॅटेगरी मिळणार आहे. ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फ्रॅगमेंट सी नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं मिळून जाईल. तर सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला ऑटोमॅटिक शेवटच्या बीटपर्यंत सेट झालेली दिसून येईल. आता काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला येऊन सगळ्यात पहिला जो काय आपला 2 बीट्समध्ये जो काय व्हाईट कलरचा बॉक्स आहे तो स्प्लिट आहे, त्याला क्लिक करायचा आहे. आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रान्झिशन दिसून येतील. तर इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन दिसून येणार आहेत. तर इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे इनहेल नावाचं एक ट्रान्झिशन मिळून जाईल. तर सिम्पली अशा प्रकारे त्यावरती क्लिक करून सिम्पली ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे. तर हे ॲप्लाय टू ऑल क्लिप्स होऊन जाईल. तर जेवढे आपले स्प्लिट आहेत ते प्रत्येक स्प्लिटला हा इथं ॲप्लाय होऊन जाणार आहे. अशा प्रकारे इथं होऊन जाईल. पुन्हा काय करायचं, बॅक निघायचं, आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे काही मटेरियलची फाईल आहे त्यात तुम्हाला आजचं आपलं स्पेशल वर्ड PNG मिळून जाईल. ते सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही वर्ड PNG तो वरती सेट करून घ्यायचं. नंतर एक बोट आपलं स्टेबल ठेवून दुसरं आपल्याला अशा प्रकारे इथं खाली स्क्रोल करायचं, म्हणजे तिरकं होऊन जाणार आहे. अशा प्रकारे तिरकं करून इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ जी काय आपलं शेवटचा बीट आहे तिथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आता जे काही आपले मिरर 3 लेयर्सचे 3 इमेजेस आहेत त्या इमेजच्या सुरुवातीला बीटला येऊन इथं आपल्याला हे PNGवरती क्लिक करून इथं स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जिथं आपला हे मिरर 3 लेयर संपणार आहे तिथं येऊन आपल्याला पुन्हा एकदा स्प्लिट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण इथं मधल्या लेयरला क्लिक करून अशा प्रकारे हे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला आपली जे काही 2 इमेजची लेयर आहे तिथे एकदा पुन्हा एकदा येऊन आपल्याला तीच प्रोसेस करत स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा शेवटच्या पॉईंटला स्प्लिट करून घ्यायचं आणि मधला पार्ट आपल्याला अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.